घटना आहे ती खरोखरच म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि समाजाला कायमा फासणारी आहे. अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे खरं सांगायचं तर. आणि मी पहिल्याच दिवशी जशी घटना कळली तशी लगेच मी पोलीस प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यायला सांगितलं आणि तसं त्याची कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. ताबडतोब जो व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. अत्यंत म्हणजे जो काय घटना घडली त्याचं आम्हालाही अतीव दुःख आहे. कुठंच असं घडलं नाही पाहिजे. लेकराचा तर जीव जाणं अत्यंत वेदनादायक आहे आमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे मी त्यांच्या भावना समजू शकते. आता या ठिकाणी ज्या त्यांच्या मागण्या आहेत, घरकुलाची मागणी आहे, तर आम्ही शबरी घरकुल योजनेमधून त्यांना त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे. ऑलरेडी त्यांचा आदेश आलेला आहे. परत ह्यांच्या खात्यामध्ये मनोधैर्य बालविकास आणि महिला बालविकासच्या अंतर्गत मनोधैर्य योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यावर आज 10 लाख रुपये जमा होणार आहेत. आमच्या पक्षाने सुद्धा काही जाहीर केलेले आहेत. त्याची मदत होणार आहे. तिच्या भावंडांना आम्ही शिकवायची पण जबाबदारी घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवरती शिक्षा झाली पाहिजे, तसेच आदेश मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहेत आणि तसं पोलीस प्रशासन कारवाई करते. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी एक पालकमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी कायम खंबीर उभी आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी इथं जरी आले नसेल, काही जण म्हणाले की दादा असते तर लगेच आले असते, पण मी काही जरी इथे आले नसेल तर मी लगेच कारवाई करायला सांगितलं होतं, आदेश दिले होते. तशी कारवाई तात्काळ झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृपया काळजी करू नका. ही अशा घटना वारंवार होणं अतिशय दुर्दैवी आहे. पण आपण ह्या सगळ्या घटना घडलेल्या असताना पण सगळ्यांनी सावधतेनं आणि आपणही सगळ्या अशा गोष्टींवरती आळा घालण्यासाठी तळागाळातून सहकार्य केलं पाहिजे, दक्षता बाळगली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पाठीशी सगळ्यांच्याच मी सदैव आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न करत नाहीत. त्यांना जास्तीत जास्त अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे असं आमचंही मत आहे. सरकार नेहमी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आम्ही तसं तुम्ही तुमच्या मागण्या ज्या काय आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवू. आम्ही कुठल्या योजनेमधून काय ज्या गोष्टी करता येण्यासाठी असते त्यासाठी नक्की प्रयत्न. आणि तुमचं ते हायमास इथे बसवायचे आहे ते त्याच्यासाठी सुद्धा सोलर हायमास बसण्यासाठी जी तुम्ही मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा आपण सूचना केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर ते सर्वेक्षण ते करतील सुद्धा. त्यातून शिवाय पोलीस यंत्रणेला सुद्धा CCTV म्हणजे ज्या मोक्याच्या ठिकाणी आहेत, ज्या असे अडचणीच्या ठिकाणी CCTVची म्हणजे लावण्यासाठी सुद्धा तसे आदेश दिलेले आहेत. सगळ्याच गोष्टी आम्ही सजगतेने बघतो आणि कशा योजना अशा घटना वारंवार घडल्या नाही पाहिजे त्यासाठी शासन सर्व प्रयत्नशील आहे. तशा सूचना सगळ्यांना देण्यात आलेल्या आहेत. नक्की आता तुमच्या ज्या काय नवीन अजून काही गोष्टी असतील नक्की त्यांच्या कानावर घालेन आणि जास्तीत जास्त लवकर तोडगा काढण्याचे सुद्धा मी मागेन. सरपंच साहेब, सुमित्रा वहिनी अत्यंत पारदर्शकपणे याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आपल्याला 10 लाख रुपये 5 लाख रुपये पक्षाने दिलेले आहेत आणि वहिनीने अत्यंत सर्व अधिकाऱ्यांनी माझं तेच म्हणणं आहे. कारण 10 लाख रुपये दिले त्यांचं म्हणजे नाही का तर त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पण परिस्थिती काय माझी 2 मिनिटं का जेणेकरून भाऊंच्या म्हणण्यानुसार त्या जर बिबट्याने जर हे केलं तर 25 लाखापर्यंत नवीन शासन देत आहे. तर मग आज त्याच्यापेक्षा पण भयानक तुमची सूचना आहे ना मी साहेबांपर्यंत पोहोचवते आणि का जो योग्य असेल तो आम्ही हो. या ठिकाणी नुसतं फक्त नाही का मुलगी गेल्याचं दुःख नाही तर ती विचित्र पद्धतीने गेले तर ते म्हणजे आम्हाला हे नाही होत तुम्हालाच नाही कुणालाच ते म्हणजे मान्य होण्यासारखी गोष्ट नाही. सगळ्यांनाच अतिशय वाईट वाटलेलं आहे. असं कुणावरही घडलं नाही पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी तेच सांगते मी तुम्हाला सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि आमच्या परीनं सरकारच्या परीनं ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी करता येण्यासारख्या आम्ही खूप करत आहोत. त्यामुळे आपण काळजी नसावी एवढी मी तुम्हाला सगळ्यांना आज विश्वास देते. काही असलं तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही कधीही मला काही असेल तर लगेच सांगू शकता. हे आहे की ह्याचे वारंवार जर तुम्ही त्यांच्यामध्ये अजून भेटत राहिला सगळेजण
तर ह्या गोष्टी अजून गंभीर होत जातील. कारण शेवटी मानसिकता जपणं आपल्या सगळ्यांचं काम आहे, फक्त लेक्चर देणं नव्हतं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच ही काळजी घेतली पाहिजे की त्यांना जास्तीत जास्त कसं म्हणजे त्यांना मोकळं ठेवता येतात, आधार वाटेला एवढंच वागलं पाहिजे. सारखं येऊन त्याच गोष्टी बोलल्या तर अजून जास्त मानसिकता बिघडण्यावर परिणाम होतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी ते काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, जे काही ज्या बेसिक तुमच्या मागण्या आहेत, त्या सगळ्या करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत.